ट्रॅकवर गोलंदाज तो सज्ज होतोय. सामन्याला होती या सुरुवात. खालिंगच्या विरोधात केले एक कडा आणि बडा मुकाबला, संघर्षपूर्ण लढत ती इथे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक सज्ज होतोय. स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज विशाल. पहिला बॉल अगदी अप्रतिम इनफिल्डच्या वरनं खेळला, मात्र तिथे लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल त्यानं सुरुवात झाली. या डावाची सुरुवात झाली. इनिंगची पहिली एक डाव राफल कव्हर अधोरेखित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 ते सध्या प्रगतीपथावर आहे. बाबा चषक 2026 चा हा थरार. रजनी क्रिकेटची ही स्पर्धा नाईट फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा, ज्याची आजची दुसरी रात्र आहे. 6 रात्रींमध्ये हा थरार तो आपल्याला एन्जॉय करता येणार आहे. इथे मात्र फटका चांगला, क्षेत्ररक्षक चुकी करतोय. संदीपच्या अगदी 2 पायांच्या मधनं बॉल फरार झालाय सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टीमने घेतलाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र खूप अप्रतिम त्यानं बॉलला उडवला. इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कुणी नाही आहे. बॉल निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. जवाब बॅटिंगचं प्रदर्शन हे सगळं मैदानाच्या आत सुरू आहे. अगदी इनफिल्डच्या वरनं टिपिकल पॉवर प्लेचे जे फटके आहेत हे मैदानाच्या आत खेळले जातात. त्यामुळे प्रेक्षकांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे. कुठनं बॉल पकडायचा आणि कुठनं तो रिटर्न करायचा. बॉल सीमारेषा पार ते सातत्यानं जात आहेत. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय 4. जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं बाकी आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तिथे खेळाडूला दिला जातोय. त्याचा सन्मान तो तिथे केला जातोय. ऑन स्क्रीन सध्या तुम्हाला पाहायला मिळते. कुणाल यांच्या शुभ हस्ते तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित केला. यावेळेस मात्र आणखी एक तगडा क्वालिटी स्ट्रोक. बॉल चाललाय ओव्हर दी लॉंग ऑन. सीमा रेषेच्या पार. खराब गोलंदाजीचा वृत्तकरण ते आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरपिच बॉल ते हाताळले जात आहेत आणि ओव्हरपिच बॉलवर अगदी आक्रमण ते मैदानाच्या आतनं होत असताना पाहतोय. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओव्हरपिच बॉल तुम्ही कितीही करा, 100 पैकी 99 बॉल ते सीमारेषेच्या पलीकडेच जाताना पाहायला मिळतील. एखादा फटका मिस होऊ शकतो, मात्र सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओव्हरपिच बॉलवर आक्रमण केलं जातं. आणखी एक बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय आणि चांगला एक वेल जज कॅच तो तिथे कंप्लीट झालाय. विकेटचं पतन होत आहे. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका तो लागलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा या राफल कव्हर आहेत. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चौकार 1 षटकार आलेत. मात्र ज्या फलंदाजानं चौकार आणि षटकार खेळलेत त्या फलंदाजाला माघारी परतवण्यामध्ये यश आलंय गोलंदाज प्रतीकला. नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता नितेश. यावेळेस मात्र हा बॉल त्याला ही विकेटची जोड मिळू शकते. बॉल हवेत. निखिल आला होता बॉलच्या खाली, मात्र त्यानं तिथे चुकी करत असताना जर आपण पाहिलं तर झेल ड्रॉप केलाय. चांगला जज केला होता. हातामध्ये पडला होता आणि हातामध्ये पडलाय तर मग तो झेलच आहे. तिथे तुम्ही कारण देऊ शकत नाही, कारण हे शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आहे. इथे 100% फुल चान्स तुम्हाला मिळणार नाही. जे काही हाफ चान्स आहे त्याला फुलमध्ये कन्वर्ट करणं ते गरजेचं असतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी हातामध्ये पडला होता. तो झेल कॅरी होणं अत्यावश्यक होता. झेल तिथे ड्रॉप झालाय. 1च्या मदतीनं धावसंख्या ती 16 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना
पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सँडी, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. बघूया कशा पद्धतीने मारा तो करेल, कमबॅक कशा पद्धतीने आपल्या टीमला करून देईल. कारण 3 ओव्हरची मॅच आहे. 40+ जर धावफलकावर धावसंख्या उभी राहिली तर ती एक धोक्याची घंटा जरूर असू शकते आणि तीच धोक्याची घंटा वाजवण्याचा प्रयत्न इथे बॅटर मैदानाच्या आतनं करतायत. दोन्ही बॅटर एक या धावसंख्येवर बॅटिंग करतायत. फलंदाज विशाल जो ओपन करण्याकरता आला, एक बॉल त्याच्या वाट्याला आला होता, एक सिंगल त्याने घेतली, आपलं वैयक्तिक खातं उघडलं. सध्या नितेश जो स्ट्रायकर एंडकडे आहे त्यानंही एक बॉलवर आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॉलला तिथे हुक आणि पुलचं मिश्रण करत असताना मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मधला संपर्क तो झाला नाही. एक चांगला बॉल होता तिथे, अगदी खांद्याच्या वरनं तो बॉल विकेटच्या मागे गेला. निर्धावच्या स्वरूपानं जात असताना पाहिला मिळाला. खांद्याचा चांगला वापर गोलंदाजी करत असताना सँडी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉडी लाईनवर टाकला गेला, तिथे योग्यतेनं समाचार घेतला. लॉंग लेग मधनं बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. सँडीच्या विरोधात इथे हात खोलले. चौकार 4. ला 1 अशी स्थिती आहे. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. सँडी आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आतापर्यंत 2 बॉलमध्ये त्यानं रन खर्च केले 4. समोर स्ट्रायकर एंडकडे नितेश हात खोलण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न तो त्याच्याकडनं सुरू आहे. इथे मात्र बॉडी लाईनवर लागला, तिथे फ्लाइंग स्लीपमध्ये गेला. डायरेक्ट हिट ती लागली आणि बोट आकाशाकडे गेलंय. कारण फलंदाज रेषेपासून खूप दूर होता, त्यामुळे पंचांनी लगेचच आपलं बोट आकाशाकडे नेलंय, माघारी परतवलंय. विकेटचं पतन ते होत असताना पाहायला मिळतंय. फलंदाज विशालच्या पारीचा अंत तो तिथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल बाद झालाय. धावसंख्या 20 असताना हा दुसरा झटका लागलाय. टीम आई गावदेवी खाली हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण पाहताय. सँडी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होतीये. कारण शॉर्ट फॉर्मॅटमध्ये जे क्रिकेट असतं ना, तिथे विकेटपेक्षा डॉट बॉल ते खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही किती धावा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या त्यात पाहिल्या जातात. कारण टीमला विकेटपेक्षा कमी धावसंख्या खर्च करणारा गोलंदाज तो गरजेचा असतो. कारण इथे 10 ओव्हर 20 ओव्हरच्या मॅचेस नाही आहेत, त्यामुळे विकेटपेक्षा कमी धावसंख्येचं षटक त्याला जास्तीत जास्त महत्त्व असतं. आणि सँडी जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 3 बॉलमध्ये त्यानं 4 धावा खर्च केल्यात. म्हणजे टीमच्या हितार्थ जी कामगिरी आपण ज्याला म्हणतो ना, ती त्याच्याकडनं साध्य केली गेली आहे. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. इथे सँडीला महागडे ठरवलं जाईल की सँडी फलंदाजांना रोखून धरेल, बांधून ठेवेल, आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅपमध्ये अडकवेल, ते आपल्याला बघायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता सेहवाग असं नाव आहे. बघूया त्या सेहवागच्या स्टाईलनं इथे बॅटिंग करेल का. इथे आवाज आलाय आणि त्या आवाजाला पंचाने दिलाय दुजोरा. बोट आकाशाकडे, फलंदाज तंबूकडे. विकेटचं बटन सँडीने कमबॅक केलंय. विकेटचं बटन खेळ. महत्त्वपूर्ण विकेट त्याची पत्न इथे पाहायला मिळत आहे. सहवाग आला आणि लगेच गेला असं म्हणावं लागेल. फक्त हजेरी लावण्याचं काम ते आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळालं. 3 विकेटच्या पतनानंतर 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. मात्र सँडीच्या या ओव्हरमध्ये आल्यात त्या फक्त 4 बॉल त्यांना आतापर्यंत हाताळलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या नवीन बॅटर अविनाश तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अविनाशला विनाशकारी बॅटिंग ती मैदानातनं करावी लागेल. फुल टॉस दिलाय, बॅक टू द बॉलर खेळला होता आणि तिथे विकेट आली आहे. कधी कधी वाईटातनंही चांगलं निर्माण होतं आणि तेच पाहायला मिळालं. सँडीकडनं सेल्फ फॉलो थ्रो मध्ये फंबल झालं होतं आणि त्या फंबल मधनं त्याला विकेट मिळाली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद.
अगदी ज्या नावानं आपल्या अंगात अगदी चांगला बॉल इथे सँडीकडनं आपल्याला पाहायला मिळालाय. टप्पा खाल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. आमचे डीजे खूप चांगली गाणे सध्या त्यांच्याकडनं पाहायला मिळत आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची काही गाणी जर वाजवली गेली ना तर ऊर्जा संचारते आमच्या अंगामध्ये, कारण त्या नावात पॉवर आहे. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूया काय डिसिजन येते. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून चेक केलं जाईल, तपासलं जाईल. मात्र सँडीचं षटक ते किफायतदार. जर इथे पंचांकडनं फेअर असा निर्णय आला तर निश्चित एक किफायतदार षटक ते आपल्याला पाहायला मिळू शकतं, कारण सध्या 4 धावसंख्येचं षटक ते पाहायला मिळालं. एक चौकार तो त्याच्या विरोधामध्ये आला होता बॉडी लाईनवर, जो त्याने बॉल टाकला होता त्यावर. मात्र त्यानंतर लाईनमध्ये सुधार आणला, योग्य टप्प्यावरनं गोलंदाजी केली. इट्स अ फेअर बॉल. ओव्हर ती तिथे समाप्त झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ. त्यानंतर 20 ही धावसंख्या राफल कावर आहे. अचानक खालिंग संघ तो अडचणींच्या सावटाखाली आलाय. म्हणूनच नेहमी म्हणतो ना मी की या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. अगदी शॅमेलियन सरड्यालाही लाजवेल एवढ्या वेगानं रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. जिथे होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, जिथे राजाचा रंक आणि रंकाचा राजा तो क्षणार्धात होतो, त्या खेळाचं नाव क्रिकेटचा खेळ. जंटलमन गेम आहे, त्यामुळे चांगलं खेळ, डोक्याचा वापर करणारा खेळ तो गरजेचा असतो. कारण हा खेळ जेव्हा बनवला गेला ना तेव्हा या खेळाच्या क्रिकेटच्या नावाच्या खाली एक टॅगलाईन लिहिली होती, इट्स अ जंटलमन गेम. हा जंटलमन लोकांचा खेळ आहे. त्यामुळे बुद्धिमत्तेचा वापर या खेळामध्ये तुम्हाला क्षणाक्षणाला करावा लागतो आणि तोच बुद्धिमत्तेचा वापर करणारे फटके तुम्हाला इथे मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. शरीरापासून दूर होता तिथे पंचांच्या दृष्टीनं हा विकेटच्याही दूर आहे. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 21. खूप काळ 20 या धावसंख्येवर अडकून पडली होती धावसंख्या. ती आता तिथनं थोडीशी मोकळी होते, पुढे जाते. 21 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. निखिल आलाय शेवटच्या अंतिम षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर भावेश उभा आहे. इथे पुन्हा एकदा टप्पा खालाय. बॉल ऑफ स्टंपवर राहिला, थोडासा लेट पण थेट. पंचांकडनं वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 22. 22 धावा. बाहेर टाकण्याचा प्रयत्न, वाचण्याचा प्रयत्न होते आणि बाहेर टाकण्याचा प्रयत्न करताना बॉल तिथे अतिरिक्त बाहेर राहतोय आणि अतिरिक्त बाहेर राहतोय त्या कारणाने पंचांकडनं दंडित केलं जाते. 22ला 4 अशी स्थिती आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस. पहिला बॉल टाकण्याची प्रतीक्षा अजूनही आहे. बघूया तो पहिला बॉल कशा पद्धतीने इथे हाताळला जाईल. काय इथे कमबॅक करेल, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करेल की फलंदाज भावेश तो गोलंदाजाच्या विरोधात आक्रमकतेने खेळ करेल. इथे पुन्हा एकदा पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम पंचांनी पूर्ण केलंय. सलगचा 3रा वाईटचा इशारा. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. तिथे 3 चुका झाल्या. त्यामुळे आता राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो केला जाणार आहे. 3 एक्स्ट्रा बॉल. रोख लावली होती सँडीनं. अगदी कमी धावसंख्येचं षटक ते हाताळलं गेलं होतं. मात्र इथे शेवटच्या ओव्हरमध्ये आलेला गोलंदाज निखिल तो धावसंख्येची लयलूट करतोय. अतिरिक्त धावसंख्या ती त्याच्याकडनं बहाल होतीये. तब्बल 3 एक्स्ट्रा रन. रात्री रजनी क्रिकेटमध्ये त्या परवडणाऱ्या नसतात, कारण इथे खेळ क्षणाक्षणाला बदलत राहतो. रजनी क्रिकेटमध्ये कधी 30 धावा त्या डिपेंड होतात, कधी 2 ओव्हरच्या मॅचमध्ये, 3 ओव्हरच्या मॅचमध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे इथे कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखणं गरजेचं आहे. आवाज आला होता बॅटचे एज घेताना. बॉल फ्लाइंग स्लीपच्या डोक्यावरनं निघून गेलाय. थर्डमॅनच्या क्षेत्रातनं सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. कुठून कसा आलाय ते महत्वाचं नाहीये. हा नशिबाचा चौकार जरी आला असला तरी तोही 4च धावा देऊन जाईल. त्यामुळे धावसंख्या 4 वाढली आहे, जाऊन पोहोचली आहे 27 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. रन्स येणं गरजेचं आहे. त्या कोणी बनवल्यात, कशा बनवल्यात, कुठल्या पद्धतीने आल्यात, क्षेत्ररक्षकांकडनं अगदी बाजूनं बॉल गेलाय की प्रॉपर गेलाय ते मॅटर करत नाही. रन येणं महत्वाचं आहे आणि त्या रन इथे वाढत असताना पाहायला मिळतात. एका बॉलवर 7 आल्यात. यावेळेस कडक स्ट्रोक तो खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे, त्यानं टिपलाय झेल, संपवलाय बॅटरचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद थोडंसं शरीरापासून दूर खेळला, त्याचा तिथे प्रादुर्भाव तो भोगावा लागला. चांगलं कनेक्शन तर झालं होतं, मात्र हे बघा तिथे शरीरापासून दूर खेळला, त्यामुळे
ही विकेट ती संपादित झाली आहे. माघारी परतावं लागते बॅटरला खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा या राफल कावर लागला गेला. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. विकी मैदानात आलाय, नुसताच आलेला नाहीये, षटकार ठोकण्याकरता आलाय हे सांगतोय आणि बॉलला उडवून फेकून देतोय. ओव्हर दी लॉंग ऑन, षटकार 6. जवाब स्ट्रोक तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. विकी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यानं पहिलाच बॉल आपल्या डावाचा फेस करत असताना त्यावर षटकार ठोकलाय. या 6च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 33 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ या डावामधला शिल्लक आहे. एखादा मोठा फटका 40 प्लस मध्ये घेऊन जाईल आणि काय इथे 40 प्लस मध्ये घेऊन जातील फलंदाज विकी. इथे क्रॉस बॉटेड फटका तो खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू तो पाहायला मिळतोय. थोडंसं महागडे ठरतंय हे षटक. हे बघा तिथे बॅटन पॅडच्या मधनं हा बॉल विकेटच्या मागे गेला. एक डॉट बॉल तो आलाय. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 33-5 अशी स्थिती आहे. यावेळेस कडक स्ट्रोक, बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. या पुलनं केलाय बॉलला मैदानाच्या बाहेर गुल. एक डिलाइटफुल पुल तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार. अभ्यास केला होता विशाल, गणेश, नितेश यांच्या पेपरचा आणि प्रश्न आलाय विकीचा, त्यामुळे आता अडचणी येत. इथे त्यानं लगातारचे षटकार ते मैदानात पेशकश केलेत. हे षटक ते संपत नाही. 5 मध्ये 19 आल्यात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 39 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. शेवटचा बॉल बघूया काय घडेल, कशा पद्धतीने फटका खेळेल. स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना फलंदाज विकी आहे. इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. 1 रन तिथे कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न, विकेट मिळेल का, तर हो तिथे आली आहे विकेट. 1 धावेने धावसंख्या 40. ती शेकोटी पहिले बंद करा. शेकोटी तिकडे पेटवली, ती शेकोटी बंद करा. त्याचा धूर का मैदानात आला की तो निघणार नाही. आणि तिथे वायर सुद्धा आहे, त्यामुळे शेकोटी लगेच बंद करायची. धावसंख्या 40 आहे. विजयाकरता 41 धावसंख्येचं लक्ष आहे. शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट आली. खूप चांगला खेळ विकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आज अगदी प्रभावित करणारा खेळ तो त्याने मैदानाच्या आतनं दाखवला आणि आपल्या संघ सहकार्यानं खुश केलं, एन्जॉय केलं. पूर्ण संपूर्ण टीमनं तिथे शेवटचे 2-3 बॉल त्यामध्ये आलेले जे षटकार आहेत, त्यानंतर आवाज, टाळ्या, ते सर्व काही वाचताना आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटचा खेळ हा मुळात एन्जॉय करण्याकरताच खेळला जातो. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. ग्लॅमर आलं या खेळाला, मोठमोठी पारितोषिकं या खेळामधनं आता मिळायला लागली आहेत. मात्र एक गाव एक संघाचं जे फॉर्मॅट आहे ना, ते मुळात क्रिकेटमधनं आनंद मिळवण्याकरता खेळलं जातं. आणि इथे अगदी भरपूर आनंद तो मैदानाच्या आतनं शेवटच्या 3-4 बॉलवर जे षटकार खेचले गेले त्यामधनं लुटला गेला. एन्जॉय केलं त्या संपूर्ण इनिंगला. आता उत्तरार्धाचा खेळ तो कशा पद्धतीने रंगतोय ते आपल्याला बघायचं आहे. चला लगेचच सलामीचे बॅटर केले संघ आपण मैदानाच्या आतमध्ये धाडायचे आहेत. विजयाकरता 41चं लक्ष आहे.
चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. सँडी ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकर एंड करणं सज्ज होतोय. नॉन स्ट्राईक एंड करणं प्रथमेश. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं नितेश. पहिला बॉल. यावेळेस मात्र तिथे लोवर फुलटा सुद्धा बॅटची कडा घेतली. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केले. डबल करता प्रयत्न तो तिथे आहे. वेगानं दौड लावली आणि या चांगली रनिंग बिटवीन विकेट ती पाहायला मिळाली. दोघांमध्ये कॉलिंग चांगलं होतं. 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. सँडीने आपलं वैयक्तिक खातं दुहेरी धावसंख्येनं उघडलं. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी लाजवाब अप्रतिम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स तो सँडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आता फलंदाजीच्या माध्यमातून करून दाखवण्याची वेळ आहे. काय इथे तो करून दाखवेल की गोलंदाज त्याला रोखून धरतील ते आपल्याला बघायचं आहे. नितेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता इथे चांगला बॉल थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक एक निर्धाव चेंडू तो महत्वाचा आहे. चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड विकेटनं गोलंदाजी करताना तिथे एक अँगल क्रिएट करतोय आणि क्रॉस बॅटेड फटके जर अँगल क्रिएट होणाऱ्या बॉलवर खेळले गेले तर तिथे डॉट बॉल ते येत असताना पाहायला मिळतात आणि तेच झालं यावेळेस. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट बॉल झालाय का हा प्रश्न आहे आणि सँडीला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका. सँडीच्या पारीचा अंत झालाय. खेळाडू बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. वाह चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. यावेळेस टप्पा खाल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. विचार केला तर हे बघा तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे. ऑफस्टमच्या बाहेर पडला आणि तिथनं अगदी गुडलेन स्पॉटवरनं पडत असताना बॉलनं जो बाउन्स मिळाला ना तो हेरणं बॅटरला शक्य झालं नाही. हे बघा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवलं जात आहे. ऑफस्टमवरनं बॉलला हलकंसं बाहेर काढलं आणि तिथनं उसळी घेताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. 3 चेंडूचा खेळ. त्यानंतर 2-1 अशी स्थिती आहे. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. संधी आहे ते विकेटची. क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि सुरक्षिततेनं 2 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते एकंदर 4 या आकड्यावर. केले संघ त्यांच्या अडचणी आता वाढल्यात. या अडचणींवर मात करावी लागेल. चांगली फलंदाजी ती मैदानाच्या आतनं करून दाखवावी लागेल. कारण जे काय करायचं होतं ते पूर्वार्धाच्या खेळात विकीनं शेवटी येऊन केलं. त्यानं जे 2 षटकार खेचले ना या डावातले ते खूप महत्त्वाचे 2 षटकार होते. कारण त्यानं त्या 12 धावांनी धावफलकाला मोठं बनवलं आणि मोठं धावफलक ते नेहमीच अडचणीचं कारण बनतं. यावेळेस बॉल तिथे मिडल झालाय का तर वाह 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 काय अप्रतिम क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. हा सर्व खेळ माझ्या एकच हाताचा आहे हे तिथे दाखवलं गेलं. 1 रन आणखी तिथे मिळवली गेली. पुढच्या एका रनचा प्रयत्न आणि त्यामध्ये तिथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन ते होतंय. माघारी परतावं लागेल. बॅटरला रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आहे. खेळाडू बाद. या धावफलकावर लागली गेली एकंदर 7 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं अजूनही तुम्हाला येणारे 12 बॉल आणि त्यामध्ये 34 या धावसंख्येचं लक्ष्य. बघूया या 34 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील.
लेट नाईट मॅच सुरू आहे, मात्र क्रिकेटचा थरार तो असा आहे ना की तो तुम्हाला झोपू देत नाही. जे क्रिकेटचे दर्दी क्रीडा शौकीन आहेत ते अजूनही मैदानावर उपस्थित आहेत, या खेळाला एन्जॉय करतायत. जे टीमचे पाठीराखे आहेत ते सध्या मैदानावर आहेत आणि ते आपल्या खेळाडूंना सपोर्ट करण्याकरता अजूनही मैदानावर उपस्थित आहेत. क्रिकेटला एन्जॉय करतायत, चांगला खेळ पाहतायत. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सेवाग, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचार्य केले गेले. फलंदाजी करण्याकरता निलेश जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये सँडीने प्रेशर क्रिएट केलं गेलं, मात्र ते प्रेशर लगेच रिलीज केलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमकतेचा खेळ तो सातत्यानं दाखवला खालिंग संघानं आणि त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं. इथे मात्र फुलटॉस होता, बॉडी लाईनवर त्याला अलॉंग द कार्पेट खेळला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला तिथे उचललं, रिटर्न केलं. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न, इथे ही बॉल यष्ट्यांना लागलाय आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांची मदत ती घेतली गेली आहे. काय इथे रनआउटची विकेट आहे का ते तपासलं जाईल. सर्व फासे उलटे पडत आहेत, जे काही प्रयत्न केले जात आहेत ते अगदी विरोधात जात आहेत असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण ते केलं, तर नंतर योग्य त्याने रिटर्न केला आणि विकेट किपर त्याची कामगिरी, वा काही अप्रतिम थ्रो तो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. OUT बॅटर आउट, मैदानाच्या बाहेर जावं लागेल, विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. मी म्हणतो ना सर्वच फासे उलटे पडतायत. इथे जे काही प्रयत्न केले जात आहेत ते प्रयत्न अंगलट येत आहेत. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, त्यामध्ये विकेट आली आहे. खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धाफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 8. ही धावसंख्या धाफलकावर आहे. रनआउटची विकेट आली आहे. सहवाग जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, समोर स्ट्रायकर एंड कडे फलंदाज जो नव्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निखिल आलाय मैदानात आणि त्याला आल्या एक उत्तुंग गगनचुंबी प्रहार तो पेशकश केलाय. बॉल सीमा रेषा पार, षटकार, मॅच ऑन. फटका तो इथे पाहायला मिळालाय. मैदानात आल्या निखिलनं सुरुवात केली आहे मोठ्या फटक्यानं. 14-3 अशी स्थिती आहे. 1.2चा खेळ. इथनं अजूनही वेळ गेलेली नाहीये. चांगली बॅटिंग केली तर ही मॅच सहजतेनं कवेमध्ये घेता येईल. क्रिकेटचा खेळ असाच आहे ना जिथे अगदी आत्मविश्वासानं लढणं गरजेचं आहे. मी करू शकतो हे स्वतःला जेव्हा तुम्ही सांगता ना, तेव्हा मग तुम्ही कितीही अशक्य दिसणारं आव्हान ते शक्य करू शकता. आणि अशक्यला शक्य करणारे तेच इतिहास घडवतात आणि त्यांचेच इतिहास जे सांगितले जातात. त्यामुळे अगदी तसाच एक करिश्माई खेळ तो मैदानात करावा लागेल फलंदाज निखिलला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवलंय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक करतोय चुकी, बॉल जातोय सीमा रेषा पार. रन्स मिळतील यावेळेस 4. चौकार. सुरू केला. आता 9 बॉल शिल्लक आहेत. 23 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये बदल ते सातत्यपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. केल्ले संघ मॅच मध्ये पुनरागमन करतोय, कमबॅक करतोय, परत येतोय. जो या मॅचच्या बाहेर फेकला गेला होता त्याला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणण्याचं काम फलंदाज निखिलने केलंय. चांगला खेळ करतोय. लाल कलरची टोपी परिधान केली आहे. धोक्याचा इशारा दिला आणि धोकेबाज फलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र बॉडी लाईनवर फुल टॉस होता. पंचांकडे इथे आशाभरी नजरेनं जरूर पाहिलंय. मात्र बघूया तिथे काय डिसिजन येईल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे भीमर करता.
बघूया तिसरे पंच इथे काय डिसिजन देत आहेत. इट्स अ नो बॉल. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचती येते एकंदर 23 ही धावसंख्या राफलकावर आहे. आता मात्र मॅच मध्ये रंगत आली आहे. येणारे 9 बॉल 18 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा भीमर, तो इथे पाहायला मिळेल का? तर हो, भीमरचा इशारा आलाय. जर फलंदाजांना आक्षेप नसेल तर गोलंदाजी करू शकतो. मात्र जर फलंदाजांना गोलंदाज बदली करायचा आहे, त्याला असं वाटतंय की तो मला दुखापतग्रस्त करू शकतो, तर गोलंदाज बदली करता येऊ शकतो. फलंदाजाला चालेल त्यानं गोलंदाजी करणं. त्याचं असं म्हणणं आहे की तो मला इंजर करण्याकरता नाही, बॉल हातातनं निसटून थोडासा बाहेर निघतोय, त्यामुळे तिथे तोच गोलंदाज ते षटक कंटिन्यू करणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा. धावसंख्या 25 आहे. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल इथे मात्र आणखी एक चांगला फटका. बॉल सीमारेषेच्या दिशेनं निघून जाईल. सरळ चेंडू सीमारेखा पार. रन्स मिळतील यावेळेस 4. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 29-29. आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि रन बनवायचे आहेत 12. मी मगासपासून एकच गोष्ट सांगतोय की या खेळात राजाचा रंक व्हायला आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. इथे या खेळानं करवट बदलली आहे, वेळ बदलली आहे. चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं करून दाखवला. तारीफ करावी लागेल फलंदाज निखिलची, जो मैदानात आला, शांत राहिला नाही. ज्या परिस्थितीत आला होता तिथे कुणीही प्रयत्न करायचं सोडून देईल अशा परिस्थितीत तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानं आपले प्रयत्न सुरू ठेवले. लढला, नुसता लढला नाही, मॅचला आपल्या बाजूने खेचलंय. इथे मात्र अपील आणि बोट आकाशाकडे. प्लमच्या साह्याने विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सेहवाग जो आहे, खूप लांबलेलं हे षटक ते आपल्याला पाहायला मिळालंय. कारण आतापर्यंत हे 5 चेंडू टाकताना खूप साऱ्या चेंडूंचा वापर तो त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालाय, ज्यामध्ये 2 एक्स्ट्रा चेंडूंचा समावेश आहे. सज्ज होतोय गोलंदाज सेहवाग. 29 धावसंख्या दाफलकावर आहे सध्या. चांगला चेंडू आहे, फलंदाजाला बीट करतोय, विकेटच्या मागे घेऊन जातोय. निर्धाव चेंडूंनी मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला घेऊन आलाय. कारण आता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि या 6 बॉल मध्ये रन्स बनवायचे 12 धावा ज्या विजयाकरता बनवायच्या आहेत. 6 मध्ये 12चं समीकरण. जरा जास्तीचा वेळ घेऊ नका, ऑलरेडी खूप जास्त वेळ या मॅच करता गेलाय. त्यामुळे इथनं विनंती आहे, मॅच ती कंटिन्यू ठेवा. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज.
मैदानाच्या आतमध्ये पाणी आलं होतं, तर पाणी नव्हतंच, ते मेसेज होता तो की या 12 धावा कशा पद्धतीने जाफलगावा लावायच्या, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये काय करायचंय. खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पाण्याच्या बॉटल्समध्ये येतात, त्याबरोबर एखादे मेसेज तो मैदानाच्या आतमध्ये दिला जातो. टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्याला ते खूप जास्त प्रमाणात पाहिलं जातं. तिथे इनिंग डिक्लेअर करायची आहे का, की पुढे काय डिसिजन आपल्याला घ्यायचं आहे, ते सर्व काही लिहून सुद्धा दिलं जातं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. विवेक, चांगला बॉल, वाह, गुणवत्तापूर्ण दर्जेदार चेंडू, अगदी फलंदाजाला हातबल करणारा, हताश करणारा, त्याला शांत करणारा, त्याच्याकरता धोक्याची घंटा सुरू आहे हे सांगणारा बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, अगदी तो प्रयत्न असफल राहिला. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. मॅच ती पुनश्च एकदा गोलंदाजी करणारा संघ आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतोय. आई गावदेवी खालिंग आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम बाबा स्पोर्ट्स केल्ले, या दोन टीम मध्ये हा एक दर्जेदार सामना तो पाहायला मिळतोय. यावेळेस वाह, कडक, सडक पे कडक स्ट्रोक, तो मैदानाच्या आतनं खेचलाय. बॉलला अगदी रस्त्यावर फेकून दिलंय, सीमा रेषेच्या पार, षटकार. लांब लचक षटकार तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. आता विजया करता बॉल शिल्लक आहेत 4, रन बनवायचे आहेत 6. काय मॅच झाली आहे, रफ अँड टफ सामना, लाजवाब सामना, कभी इधर कभी उधर. दोन्ही टीम त्या आनंद व्यक्त करतात. पुढचा बॉल, खेळ खलास, खेळ खलास, अप्रतिम सामना तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. विजयी होतीये टीम बाबा स्पोर्ट्स केल्ले. बाबा स्पोर्ट्स केल्ले या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, एक वेल फिनिशर जो मैदानाच्या आतमध्ये आला आणि या मॅचला ज्यानं फिनिश केलं तो निखिल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड निखिल. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन आपण त्याचा सन्मान तो इथे करणार आहोत. अगदी आउटस्टँडिंग बॅटिंग निखिलनं मैदानाच्या आतनं केली आणि आपल्या टीमला विजय संपादित करून दिला. तो निखिल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. देवा जाधव यांच्याकडनं निखिलच्या या आउटस्टँडिंग बॅटिंग करता 200 रुपयाचा कॅश प्राइज येते. काय अप्रतिम खेळला मैदानाच्या आतनं, अगदी लाजवाब खेळ. सिच्युएशन खूप क्रिटिकल होती, तिथे त्याचा संघ पराभवाच्या दिशेने जात होता, मात्र तो मैदानाच्या आतमध्ये आला, नुसता आला नाही, लढण्याकरता आला आणि लढला. अगदी काबिल तारीफ बॅटिंग त्यानं मैदानाच्या आतनं केली. तो निखिल